दरम्यान कोकणासह इतरही शहरी भागामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। कशी परिस्थिती आहे इतर शहरी भागात पाहूयात। वसई, विरार, नालासोपारा शहरांना मुसळधार पावसानं झोडपलं। वसईमध्ये सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती। वसई आणि नालासोपारा जोडणारा सनसिटी रस्ता पूर्णपणे पाण्याखाली, तर एव्हरशाईन, वसंत नगरी, अगरवाल नगरी सुद्धा जलमय। वसईच्या मिठागर वस्तीला सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा वेढा। घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल। जनजीवन त्या ठिकाणचं पूर्णपणे विस्कळीत। वसईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी धुव्वाधार पाऊस, तर सातिवली, भोईदा या पाड्यातील रस्ते पाण्याखाली, वाहतूक पूर्णपणे ठप्प। त्या ठिकाणी गाड्याही अडकल्याची माहिती। विरार बोळिंज भागामध्ये पाणी साचलं। नागरिकांचा ट्रॅक्टर आणि ट्रकच्या माध्यमातून प्रवास, तर मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल। पालघरच्या जांजरोळीमध्ये सुद्धा असलेल्या धरणाच्या खालील भागातला भराव खचलाय। जांजरोळीसह परिसरातील गावांमध्ये नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। पालघरमध्ये मुसळधार पावसाचं थैमान। जांजरोळीमधील पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 200हून अधिक नागरिकांचं रेस्क्यू। पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम। अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। अंबरनाथमध्ये वालधुनी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। नदीचं पाणी मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून गेल्यानं प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बंद। नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत शिवमंदिराचा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय। बदलापुरात उल्हास नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी बंद। बदलापूर गावाकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी बंद। तातडीची बैठक घेत प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा। ठाण्याच्या शहापूर तालुक्यामध्ये पावसानं वाशाळा फुगाळा या रस्त्यावर पाणी साचलं। गावाकडे जाण्यासाठी नागरिकांना पाण्यातनंच प्रवास करावा लागतोय। दरम्यान रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला। तर पुण्यात सुद्धा मुसळधार पावसामुळे सध्या थैमान पाहायला मिळतंय पावसाचं। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। इंद्रायणी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। 4ही पूल पाण्याखाली। आळंदीमधील भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली, तर ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी। त्यामुळे नदीकाठची अनेक दुकानं पाण्याखाली। इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीमध्ये ठिकठिकाणी अडकलेल्या 408 भाविकांची सुटका। नगर परिषद प्रशासन आणि एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचाव कार्य। वारकऱ्यांनी आळंदीला न जाता थेट पुण्यामध्ये यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। लोणावळ्यामध्ये कार्ला, मळवली दोन्ही गावांचा संपर्क तुटला। इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं। हॉटेलमध्ये अडकलेल्या पर्यटकांना तिथून सुरक्षित स्थळी नेण्याचं प्रशासनासमोर आव्हान। मावळच्या कार्लागडावर जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली, तर कार्लागडावर जाणारी वाहतूकही बंद। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन। मावळ तालुक्यातील पाटण गावामध्ये पहाटे घरांवर दरड कोसळून 3घांचा मृत्यू। 23 लोकांना वाचवण्यात यश। दरम्यान दरड कोसळल्यानंतर गावातील घरांसह अनेक चारचाकी सुद्धा ढिगाऱ्याखाली दबल्यानं मोठं नुकसान। एनडीआरएफ आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून पाटण गावात सध्या शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू। पुण्याच्या मुळशीमधील धावडी गावाजवळ दरड कोसळली। 3 घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची माहिती। दरम्यान घरात किती आणि कोण कोण लोक होती याची माहिती घेणं सध्या सुरू। पुण्यातल्या खेडमध्ये युवक दुचाकीसह पुरात गेला वाहून। त्याचा शोध सध्या सुरू आहे। समीर जाधव असं युवकाचं नाव। बंगला वस्तीतल्या ओढावरच्या पुलावरून दुचाकीसह तो पुराच्या पाण्यात वाहून गेला। मुसळधार पावसानं माळशेज घाटातील धबधबे प्रवाहित। माळशेज घाटामध्ये पर्यटकांचीही गर्दी। पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळूनच पर्यटनाचा आनंद घ्यावा, प्रशासनाचं आवाहन।